कुर्ला LBS मार्गावरच्या अपघातासंदर्भातली बातमी। या मार्गावरच्या मार्केटमध्ये काल रात्री भरधाव बसने बेस्ट बसने किंबहुना अनेकांना धडक दिली, ज्याच्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आणि 48 जण जखमी झाले। या प्रकरणी बस चालक संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जेव्हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या संपूर्ण अपघाताचं सीसीटीव्ही आता समोर आलंय। 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात झालाय। दरम्यान अपघाताला चालक नाही तर इलेक्ट्रिक बस जबाबदार आहे, असं आरोपी चालकाच्या वकिलाने म्हटलेलं आहे। इलेक्ट्रिक बस जी आहे राज्य शासनाने BST प्रशासनाला दिलेली, त्या संदर्भातलं सुद्धा सांगितलं की ती जी इलेक्ट्रिक बस होती, इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये जे घटना घडतात त्याला जो ड्रायव्हर असतो तो जबाबदार नसतो, कारण जी BST प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती, त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती या संदर्भात बी त्यांना तपास करायचा होता। कारण याच्यामध्ये BST प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि BST प्रशासनाने जी बस घेतलेली त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही, असं त्या ह्या रिमांड ऍप्लिकेशन मध्ये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।